नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्याजणी कशा आहात? तर तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने व्यवस्थित कट करायचा तर ते आपण पाहूया. तर हे मी माप काढलेले पेपरवरती आणि हे कितीच आहे? 9 म्हणजे 11, 9 चौक 36 मापाचं हे पेपर कटिंग आहे. तर आता इथं मला 2 पीस म्हणजे कट करायचे. आता ह्या अस्तरचे 2 दुसरे पण आहेत ह्याच मापाचे, पण हे साधे पीस आहे इथं. मग ह्याला मी वेगळं कट करणार आहे. आणि जे अस्तरचे आहेत ते एकावर एक ठेवून आता ह्याला इस्त्री नाही फिरवलेली. तुमच्याकडे जर इस्त्री असेल तर फिरून घ्या. आता हे बरोबर हे बघा, हे असं दुमडून खाली टाकलेलं आहे आणि हे पण दुमडून खाली टाकले. तर आता हे दोन्ही पीस आपण एकावरती एक ठेवून कट करून घ्यायचे. तर तुम्हाला असं वाटेल हाताला काय, पण ती मेहंदी लावली होती लक्षात नाही माझ्या. कॅरी बॅग लावायची तशीच हाताने लावली. आता ह्याच्यावरती बरोबर आपण आखून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला मी की सांगते व्यवस्थित की कारण कधी कधी काय होतं, आपलं जर पेपर कटिंग तुम्ही टाकताना जरी चुकलं ना तरीसुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला शिवता येत नाही. आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे शिवलं म्हणजे व्यवस्थित कट केलं तर ते शिवताना सुद्धा तुम्हाला अजिबात म्हणजे जड जात नाही. आता मग त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की हे कट करताना आपण व्यवस्थित कट करायचं. आता हे बरोबर सगळं आखून घ्यायचं. एक एक पार्ट आपण आखून घ्यायचा. हे 36 मापाचं पेपर कटिंग आहे. आता मी तुम्हाला आखल्यानंतर पण मी दाखवते की आता ह्यांना मला थोडीशी आणखीन त्यांनी अर्धा इंच मार्जिन वाढवायला सांगितली, तर आपण ह्याच्यावरच वाढवायची. आता तुम्हाला हे आधीचं माप आहे म्हणजे मी काढून ठेवलेलं आहे. तर थोडीशी जर मार्जिन जास्त हवी असेल, जर सांगितली असेल तर मग थोडीशी तुम्ही वाढवायची. तर इथं हे बघा, तुम्ही अशाच पद्धतीने पेपर कटिंगवरच तुम्ही वाढवू शकताय. फक्त आपल्याला कुठं वाढवावं लागते? इथं ह्या भागामध्ये आणि ह्याच्यामध्ये, कारण कमरेमध्ये जास्त फरक नाही पडत. आता हे पण आपण व्यवस्थित असे जर तुम्ही अस्तरचे समजा 4-5 ब्लाऊज असले एकाच मापाचे तरी पण तुम्ही कट करू शकताय. म्हणजे अशा पद्धतीनं एकावर एक ठेवून. फक्त हे लक्षात ठेवायचं, गळ्याची बाजू ही इकडं बंद बाजूला आली पाहिजे म्हणजे कट होणार नाही. जर तुमची गळ्याची बाजू दुसरीकडनं गेली तर तुमचा गळाही मग कट होणार नाही. म्हणजे चुकून होऊ शकतं कधी कधी, तर तसं नाही करायचं. व्यवस्थितपणे हे करायचं. आणि हे तुम्ही असं आखून घेतलं. आता इथं पण आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे. तर तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजला म्हणजे आपल्याला बाहीचं पण कापताना काय वाढवून घ्यायचं नाही, कारण ही अस्तरचीच बाही मी कापलेली. आता इथं बाही टाकून घेऊ. हे मोठं माप आहे तर इथं बरोबर बाही बसती, इथं कटोरी बसती आणि इथं बघा ब्रेसपट्टी बसती. तर अशा पद्धतीनं आपण एक एक पार्ट हे करून घ्यायचं. आणि कटोरी टाकताना लक्षात ठेवायचं, हे बघा व्यवस्थित टाकून घ्यायची. तुमची कटोरी जर व्यवस्थित बसली नाही ना तर कटोरी नीट येत नाही. बघा शिवल्यानंतर अशी चपटी दिसू नये त्याच्यासाठी महत्त्वाचं मी सांगते की कटोरी टाकताना ही टीप आहे. हवं तर असं लक्षात ठेवा की तुम्ही बाही पण टाकताना आणि कटोरी पण टाकताना की आपली बाही आणि हे व्यवस्थित बसलं ना तर बाही तुमची सरकत नाही, परत चुन्या आल्यास
एकसारख्या होत नाहीत. आता हे बघा, आता इथं मी कटोरीचं दिसतंय का, तर इथं कटोरीचं मी आखलेले अशा पद्धतीनं कटोरी ही ठेवलेली होती. हे बघा अशा पद्धतीनं. तर मग इथं ही तिरप्या साईडने अशी कटोरी ठेवलेली, तर तशा पद्धतीनं कटोरी ही ठेवायची. आणि बाहीसुद्धा शक्यतो आपण उभ्यात धरायची, म्हणजे काय होतं, बाही आपली सरकत नाही. म्हणजे काय होतं, सरकत नाही म्हणजे आता काय काय वेळेस बघा, काय काय कस्टमर काय म्हणतात की बाही आपली घातल्यानंतर सरकती असं म्हणजे सांगतात. त्यावेळेस मग ही असा प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही कशी पण टाकली ना तरी पण तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगते की आपण कटिंग करताना हे व्यवस्थितरित्या केलं पाहिजे, म्हणजे शिवताना पण चुकत नाही. तुमचं कटिंग चुकलं की शिवताना पण चुकल्या जातं. म्हणजे सगळ्याच महत्त्वाचे त्याच्यात, फिनिशिंग महत्त्वाची, कटिंग महत्त्वाची आणि माप घ्यायचं पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या टेलरचं ज्या समजा तुम्ही शिकवलं आहे, तर एकाच ह्याचं तुम्ही कटिंग करताना लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्याचं त्याचं माप वेगळं वेगळं घ्यायचं नाही, कारण त्याच्यामुळं तुमचं बिघडू शकते. तर माप घेताना कधी पण ज्यांच्याकडनं तुम्ही शिकलाय तर त्याच पद्धतीने तुम्ही शिवायचं. कारण काय होतं माहिती का, परत जम्बलिंग होतं, म्हणजे कन्फ्यूज होतं. आपल्याला वाटतं ह्याचं शिकाव का त्याचं शिकाव, त्याचं शिकाव ह्याचं शिकाव, म्हणजे असं म्हणजे लक्षात येत नाही कधी कधी कोणाची पद्धत, कोणाची सोपी असती, कोणाची अवघड असती. तर मग त्यासाठी तुम्ही एकाच टेलरकडनं शिकलात त्याचंच तुम्ही बघायचं. तुम्ही जर एकाचा व्हिडिओ बघत असला त्याचंच बघायचं, दुसऱ्याचं बघायचं नाही, म्हणजे तुमचं चुकणार नाही. तर आता हे अशा पद्धतीनं आपलं सगळं हे करून झालेले, कटिंग म्हणजे आखून झालेले, मार्किंग करून. तर आता हे आपण कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला परत आता मी तुम्हाला अस्तरवरचं पण दाखवते की आता एक ब्लाऊज मी अस्तरचं हे आधीच कट केले, तर दुसरा आहे ब्लाऊज कट करायला, तर तो दाखवते. आता हे खालचं आहे ना आपलं, हे असं खालचं पण एका लेवलनी आपण कापून घ्यायचं. म्हणजे काय होतं तुमचं जास्त, आता हे बघा बरोबर खाली कसं वर खाली असते थोडंसं कापड, सगळीकडं सरळ कट केलेलं नसतं. आपण अस्तर दुकानात आणलं तरी. आणि तुम्हाला म्हणजे आता मी रेसिपीचं पण मी दाखवते आणि ह्याचं पण दाखवते. पण काय होतं म्हणजे दोन्ही कंटिन्यू मला दाखवता येत नाही, कारण लाईटीचा इतका प्रॉब्लेम असतो ना आमच्या इकडं. म्हणजे संध्याकाळी रात्रपाळी जर लाईट असेल ना तर दिवसभर 12 तास परत लाईट नसते. म्हणजे त्याच्यामुळं मला कुठलं एखाद्या वेळेस काय होतं, म्हणजे आता हे शिलाई कामाचं कसं आम्ही लई लांब राहतोय ना, मग कधी तर ब्लाऊज येतात, मग ब्लाऊजचं कंटिन्यू दाखवायचं म्हणलं तर कंटिन्यू ब्लाऊज नसते. आणि आता रेसिपीचं दाखवायचं म्हणलं तर कधी मला काय करायचं असलं तर लाईट नसते. आणि जर एखाद्या वेळेस सामान असलं तर लाईट नसते. सामान असलं म्हणजे लाईट नसली तर एखाद्या वेळेस सामान असतं. म्हणजे असा बी प्रॉब्लेम होतो कधी कधी. कारण कुठल्याही रेसिपी करायची म्हणली की मला आधी ते सर्व गोळा करावं लागतं. परत गोळा करून म्हणजे जे जे करायचे त्याचं सगळं आहे का बघायचं, नसेल तर ती. आणि इथं जवळ काय मिळत पण नाही आमच्या इथं, म्हणजे लांबून आणावं लागतं. आणि मेन म्हणजे इतके लाईटीचं हे ते काय विचारू नका. म्हणजे कुठंच नसेल असं दुर्गम भागात असेल तसं इथं आणखीन म्हणजे सुधारलेलं नाही. त्याच्यासाठी जे प्रत्येक गोष्टीमध्ये लाईट ही लागतेच. काही आपण तुम्ही आणले पण त्यामुळं मला जसं जमल ना तसं मी दाखवत जाईन. म्हणजे रेसिपीचं जमलं रेसिपीचं दाखवत आणि ब्लाऊजचं जमलं की ब्लाऊजचं दाखवणार, म्हणून मी तसं नाव दिलं आहे त्याच्यासाठी.
तर आता हे सर्व आपण हे बघा हे असं कट करून घ्यायचं आहे. आता हे कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता पहिल्यांदा जर अशा ब्लाऊजला लेस असेल ना तर ही लेस आहे ना अशी काढून घ्यायची, म्हणजे नंतर आपण ब्लाऊज शिवताना तिला जोडून काढायची. पण तुम्ही ब्लाऊज कट करत असताना काय करायचं, लेस आहे ना ती पहिल्यांदा काढून घ्यायची, तशीच नाही जोडायची, नंतर त्याला टिप मारायची. तर आता हे व्यवस्थित आपण असं पीस टाकून घ्यायचा आणि टाकून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरती आपण एक एक पार्ट टाकून घ्यायचं. तर आता तुम्ही अशा पद्धतीनं ह्याला बरोबर असं टाकून घ्यायचं इथून. तर ह्याचंही असं पार्ट परत आपली बाही तिथं बसते, तर आपण टाकताना हे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. आता हे ब्रेसपट्टीचं पण टाकायचं आणि इथं कटोरी बसते. हे बघा, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने हे सर्व पार्ट आता एक 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 कट करून घ्यायचं. थोडा आभाळ आलेलं आहे त्यामुळे जरा तुम्हाला अंधुक दिसत असेल, आणि थोडंसं अंतर ठेवून कापायचं, म्हणजे काय होतं तुम्हाला शिवताना मग प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे अस्तरचा ब्लाऊज, कारण आधी आपण अस्तर शिवून घेतो ना आणि मग नंतर आपण अशा टिपा मारतो. आणि मी अस्तरवरती नाही असेल तर गळा कापड डायरेक्ट काय करते, आधी अस्तरवर गळा कापून घेते, नंतर शिवताना त्याला बरोबर आकार हे करते मोजून. आता हे बघा, हे असं बरोबर ठेवायचं आणि एक एक पार्ट आपले त्याच्यावरती ठेवून द्यायचे, म्हणजे जे आणि कधीही ब्लाऊज झाल्याशिवाय कापड हे फेकून द्यायचं नाही. म्हणजे काय होतं तुम्हाला ही अशा पद्धतीनं अडचण येत नाही, की जरी ब्लाऊजचं थोडंफार काही कमी जास्त झालं जोडता यावं. तर असं कट करून ठेवायचं आणि कापड हे फेकून द्यायचं नाही. आणि मेन म्हणजे ब्रेसपट्टी कट करताना हे बघा काय करायचं माहिती का, हे बरोबर ब्रेसपट्टीच्या वरती थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे आपला अस्तरची बाजू आहे ना ती दिसत नाही. तर हे बघा, हे एवढं अंतर ठेवायचं, खालनं थोडंसं आणि वरनं थोडंसं, म्हणजे पाव इंचाचं अंतर ठेवायचं आणि नंतर ब्रेसपट्टी ही कट करायची, म्हणजे अस्तरच्या ह्याला असं करायचं. हे बघा अशा पद्धतीनं कट करायचं. दिसतंय का, हे डार्क कलर आहे दिसतंय. थोडंसं एवढं अंतर ठेवायचं इथं. तर हे अशा पद्धतीनं आपला अस्तरचा ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तो नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण नवीन व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्वजणी छान राहा.